भाई सीटबेल्ट काय सीटबेल्ट काढला इकडे पहिले एअरबॅग निघाल सीटबेल्ट ड्रायव्हर चेंज झाला विश्वास नाही. नमस्कार मंडळी, परेश पाटील ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आत्ता निघालो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला. अचानक ठरलं प्लॅन आणि निघालो मग सर्वजण. आणि ब्लॉग मध्ये कसा प्रवास होतोय, कसा आम्ही पुढचा प्रवास करतोय ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. धन्यवाद. तर निघालो अक्कलकोटला. पहिला अक्कलकोट असणार आहे आणि ही आपली गाडी आहे समोर, ही पब्लिक आपली सगळी. सर्विस भारी येतं पुण्यामध्ये पेट्रोल पंपावर. पेट्रोल मध्ये नाव घे, ऍडव्हर्टाईज होईल. कमी येतं तिला वाटलं का पेट्रोल वाला आहे, तो पेट्रोल टाकायला गाडी थांबली. पराठा आणलेला आहे, पराठा आणला पब्लिक. काय कसा वाटतो प्रवास? चांगलं वाटतं आता. यो भाई तर झोपायला आलाय, मागच्या सीटात जाऊन झोपेला. झोपायला नाईटशी आलोय. तिथे थांबला तर CNG टाकायला. बराच रस्ता, आपला रस्ता एकदम मोकळा भेटला, ट्रॉफिक नाही भेटली जास्त. त्याच्यामुळे काही वाटला नाही ड्रायव्हिंग करताना, छान भेटलं. भाई आम्ही चाललो आणि डाऊंड्या आमचा बुरला बघा. फायनली आता नाश्ता करायला थांबलो, ते समोर बघू शकता. चहा वगैरे सकाळचे वाजलेत 4:30 आता, ते चहा घ्यायला थांबलो. हे लोक आले नाश्ताला बघा. रोहितला 4:30 वाजता मॅगी खायचे. स्माईल. मी फायनली पोचलो आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच. म्हणजे पुढं मंदिर आहे, एक 200 मीटरवर मंदिर आहे. ही एंट्री आहे समोरची, बघू शकता. फायनली त्याने रूमच्या इथं आणलं. ही रूम आहे इकडं. आता बघू कसं काय ते रेट वगैरे. आपली गाडी पार्क केली इकडे. 46 लागली कोणाची तरी. हे बघा इथं मस्त सूर्य आलाय. तयारी केली आणि आता निघालो दर्शनाला. इथून आता श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आणि तिथून मग कानकापूरचा जायचं आहे. तर ही पब्लिक आपली. कसं काय पब्लिक सकाळी 6 वाजता पोचली. सगळं झोपलेलं आहे ताणून एकदम. ही माणसाला तर झोपच जास्त आहे दोघांना. गाडी दोघाही चालू आणली, त्याच्यामुळे काय पोहोचलोय मंदिराच्या परिसरात. आणि समोर बघताय ना, ही इकडं पार्किंग आहे, गाडी पार्क केली आहे. आणि इकडं समोर पुढं भक्त निवास आहे इथं, आणि इकडं मंदिर या बाजूला आहे. तर चालू आता दर्शनाला. उशीर खूप झाला आहे, मग इथून परत पुढं गाणगापूर करायचं आहे. हा यात्री भवन आहे बघा समोर. तिथं आपल्याला रूम भेटून जातात, पण आम्हाला रात्री आलेलो ते सकाळी पोहोचलो 6 वाजता. तर त्यांनी सांगितलं की 8:30 वाजेपर्यंत रूम खाली होतील आणि तेव्हाच रूम भेटेल. तर आम्ही मग बाहेरच रूम घेतली, बाहेरच स्टे केला लॉजिंगला. आणि आता चाललो. तर तुम्ही जर लवकर आलात तर इथं तुम्हाला भेटू शकते. इथे जे आहे तिथं हा एक आहे यात्रीनिवास, हा एक आहे, 2-3 आहे तिथे समोर. तसं जाम क्राऊड आहे दर्शनाला, बघू शकताय. जामच क्राऊड आहे. आता लाईन कितीपर्यंत आहे माहिती नाही, समोर मंदिराजवळ गेल्यावर समजेल. पण म्हणजे आता आलोत मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ. बघू शकता.
पादुका असतात ना, तिथे ठेवलेल्या. बाहेर गर्दी दिसत होती पण दर्शन वगैरे एकदम मस्त झालं प्रॉपर. आणि इथे बघू शकता आतमध्ये पब्लिक पण आहे बसलेली. दर्शन व्यवस्थित झाले तर कोणाला म्हणजे धक्काबुक्कीचा असा प्रश्नच नाही. समोर स्वामींचं मठ आहे, वटवृक्षाचं झाड आणि इथे पब्लिक बसलेली. श्री स्वामी समर्थांची प्रतिमा वगैरे. बघू शकताय ज्यावेळी दर्शन झालं आणि स्वामींचं स्मरण करण्यासाठी बसले लोक भाविक तुम्हाला इथं बघायला भेटतात. भाईंचा फोटोशूट चालला आहे आणि मागे श्री स्वामी समर्थांची फ्रेम जी रुद्राक्षांनी बनवलेली आहे बघू शकता. समोर जी फ्रेम बघताय ना ती 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी बनवलेली फ्रेम आहे. समोर तुम्ही बघता आता श्री स्वामी समर्थांचे फोटो घेतात. सुट्ट्या नाही आपल्याकडं. आता थांबलो तिथे नाश्ता करायला. आता अक्कलकोटवरून निघलो गाणगापूरला जायला. ही गाडी आपली आणि इथं आशीर्वाद हॉटेलला थांबलो नाश्ता करायला. आणि तर मग गाणगापूरला जाऊन दर्शन घ्यायचं आहे. ट्रिपला आल्यापासून भांडणा सुरू आहे दोघांच्या. ॲक्च्युली नाश्ता करायला थांबलो पण नाश्त्याची वेळ निघून गेली तर मग आता जेवणच सांगितलं आहे. मेनू कार्ड दे. फायनली आली डिश. पनीर मसाला मागवलेला आणि ही दाल खिचडी. हे भाई उपास आहे दोघांना उपास आहे. तर जेवण करून डायरेक्ट गाणगापूर. ही जेवण झाला आणि निघालो. आता गाडी दिली वृत्तीकडून. आता निघालोत गाणगापूरला. थांबलो आता उपासवाल्यांची सोय मला घेतात. बाय काय आणूच घ्यायचं मूड झालं आमचं. झुकलाय चावलाय ढोरा कधी तरी. पोचलो आता गाणगापूरला. ही गाडी लावली पार्किंगला. इकडं पार्किंग आहे लावली आता आणि निघालो दर्शनाला. निघालो तर मंदिराकडे. हा एरिया मंदिराचा. गर्दी नाही वाटत तेवढी कारण का पब्लिक नाही दिसत. तर बघूया. श्री स्वामी समर्थांचं दर्शन मस्त लवकरच झालं. 2-3 वेळेला दर्शन घ्यायला भेटलं. आता इथं किती गर्दी भेटते कारण दिसत तरी एवढा क्राऊड नाही दिसत. बघू असं काय ते. बाहेरचा शेट आहे यांचा. फायनली पोहोचलो मंदिराजवळ. बघू शकते मंदिर. आणि आता इथून चालू आम्ही दर्शनात. ही दर्शनाची रांग आहे इथून बघू शकतो. ही दर्शनाची लाईन आहे म्हणजे मोफत दर्शनाची. आणि पास काढले तर 100 का 200 रुपये काहीतरी पास आहे. डायरेक्ट दर्शन होऊन जाते. पण आता गर्दी एवढी वाटत नाही म्हणून आम्ही लाईनीलाच चाललो. असं पूर्ण खाली आहे बघू शकता. लाईन चुकवली भाई. उऱ्या मारून जावं लागतंय.
इथं पण गर्दी नाही मंदिरात आणि बहुतेक दर्शन एकदम छान होईल, लवकर पण होईल. एवढीच लाईन आहे फक्त बस. दर्शन मस्त झालं, काय गर्दी नाही भेटली काय नाही, एकदम व्यवस्थित दर्शन झालं आणि छान वाटलं एकदम व्यवस्थित. मन फक्त देवाला बघायला पण भेटलं एकदम. उपड भविष्य सांगते याच्यात. कुंभ राशी आहे सर तुमची. कुंभ दर्शन झालं इथला आणि आता निघालो तुळजापूरला. दोन्ही दर्शन मस्त झालं. अक्कलकोटला पण मस्त झाला आणि गाणगापूरला पण मस्त झाला. ते जास्त टाइमच नाही लागला, लाईनच नव्हती, क्राऊड नव्हतं जास्त. आणि आता तुळजापूरला निघालो तिथून. तुळजापूर करून मग पंढरपूर आहे. इकडे कोणी येत असाल तर सीएनजी आहे ना, एक्सपायरी चेक करून या. आम्हाला सीएनजी दिली CNG मला भेटली नाही. रूल कट टू कट फॉलो करतात इथं भाई. तर जर असेल ना तर सीएनजी पहिले चेक करा आपला आणि तेव्हाच या. चेंज झालं रे बाहेर सीटबेल्ट काय आहे? पहिला सीटबेल्ट काढला इकडे, पहिली एअरबॅग निघल. सीटबेल्ट लावला, ड्रायव्हर चेंज झाला. विश्वास नाही. लक्ष ढोर आहेत पुरं. लक्ष आहे. झोपू नका कोणी, नाही तर उठशीव डायरेक्ट चला मंडळी तर आणि आता फायनली पोहोचलोय तुळजापूरला. फायनली पोहोचलो भवानी चौकात. बघू शकते बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. फायनली तुळजापूरला पोहोचलो आता आणि गाडी पार्क केली आणि निघालो दर्शनाला. पुढे पब्लिक आहे आपली आणि खूप थकलो ट्रॅव्हल करून, कारण दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आमचा. फक्त एक चांगलं झालं की दर्शनाला म्हणजे जास्त थांबायला लागलं. 5-5 मिनिटामध्ये दर्शन झालं दोन्ही ठिकाणी. आता इथे तुळजापूरला क्राऊड जास्त दिसते. विचारलं एखादा 2-4 तास लागणार आहे. बघू जाऊ कसं आहे, तर पास काढणार आहोत पब्लिक. मी फायनली आता पोचलो आहे श्री तुळजा भवानी मंदिराच्या कमानीजवळ. क्राऊड 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 जाम क्राऊड आहे. मी समोर बघू शकता कमान, क्राऊड जाम आहे. ही मुखदर्शनाची लाईन आहे. मी मुखदर्शनाच्या लाईनला आलो तरी गर्दी बघा इथं. ती वरती तिकडे अजून आहे आणि अशी जर नॉर्मली गेलं ना तर जामच, म्हणजे 4-4 तास लागतात असं बोलत होतं. त्याच्यामुळं मग मुखदर्शनच घेऊ इथं आणि मग रात्री पंढरपूरला निघणार होती इथून. आता आणि फायनली मग आईचं दर्शन झालं, मुखदर्शन झालं, मस्त झालं एकदम व्यवस्थित. आईला बघायला भेटली, दर्शन करायला भेटलं. आणि आता आम्ही निघालो पंढरपूरला. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. हे दर्शन सगळ्यांचं तिन्ही ठिकाणी दर्शन व्यवस्थित झालं आणि एकदम मन प्रसन्न आहे आज. तर काम भारी वाटलं दर्शन करून. तर मी काय निघतो जाऊ. आणि हा ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच सांगा. हा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.